2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. होय, 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच नोकऱ्या संपणार आहेत का? या दाव्यात किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. सावधान, तुमची नोकरी धोक्यात. दोन 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही नोकरी करत असाल तर सावध व्हा, कारण 2030 पर्यंत तुमची नोकरी राहील की नाही याची गॅरंटी नाही. कारण 2030 पर्यंत नोकऱ्या संपून जातील असा दावा करण्यात आलाय. नोकरी म्हणजे रोजीरोटी. नोकरीच नसेल तर कुटुंब कसं सांभाळणार? पैसे आणायचे कुठून? असे प्रश्न आपल्याला पडलेच असतील. मात्र हे नक्की काय आहे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. नवीन तंत्रज्ञानामुळे 2030 पर्यंत नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होणार. भौगोलिक आर्थिक तणाव आणि दबाव यामुळे जगभरातील उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होईल. 2030 पर्यंत 9,20,00,000 नोकऱ्या संपून जातील. हा दावा फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट मधून करण्यात आलाय. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली. यात कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होऊ शकतात ते देखील पाहूया. कॅशियर आणि तिकीट लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, कार्यकारी सचिव, क्लीनर आणि हाऊसकीपर, अकाउंटंट आणि ऑडिटर, कंडक्टर तसंच सुरक्षा रक्षक. तर कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही यावर देखील नजर टाकूया. शेतमजूर, मजूर, लाईट ट्रक डिलिव्हरी सर्व्हिस ड्रायव्हर, ट्रेड कामगार, दुकान विक्री करणारे, कार व्हॅन चालक, नर्सिंग व्यावसायिक विद्यापीठ आणि शिक्षक. येत्या 5 वर्षात प्रचंड वेगानं तंत्रज्ञान अवगत होईल. त्याचा परिणाम नोकऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. येत्या 5 वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होतील. AI आणि बिग डेटा यांचाही समावेश आहे. कमी वेळेत प्रचंड काम करण्याचं तंत्रज्ञान अवगत होईल. सरसकट नोकऱ्या मात्र जाणार नाहीत. बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलायला हवं. हा फक्त रिपोर्ट आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. नवीन नोकऱ्याही यासोबत नक्कीच निर्माण होतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.